खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव। अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळणार आहे। बहिणीच्या बँक खात्यावरती आता पैसे वाटपाला सुरुवात होणार। सरकारची स्पष्टपणे माहिती बघू शकता। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तालुक्यांची यादी जाहीर झाली, जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून आता प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार असल्याचं सरकारने सांगितलंय। आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीची खूप दिवसाची प्रतीक्षा संपलेली असून बहिणीच्या बँक खात्यावरती आता डायरेक्ट पूर्णपणे पैसे सोडण्यात येणार आहेत। कारण की आता 3000 रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहेत। 1000 नाही, 2000 नाही, तर तब्बल लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता 3000 रुपये अशी टोटल रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणीला काळजी करायची नाही। जर आता या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये इकडे बघा, तसं तर पहिला टप्पा आता सरकारने जाहीर केलेला असून पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यांची नावे देखील केलेली आहेत। आता सर्वात आधी काय होणार आहे, 18 जिल्ह्यामध्ये व त्यातली त्यात 56 तालुक्यामध्ये सर्वात आधी दिवाळी बोनस व लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहेत। या 18 जिल्ह्यांच्या यादीत व 56 तालुक्यांच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव जर असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यावरती पैसे येणार आहेत। ते पण दिवाळी बोनस 1500 रुपये म्हणजे दिवाळीमुळे सरकार देणार आहे व ऑक्टोबरचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये माता भगिनींना मिळणार आहेत। आता सर्व काही याद्या बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर एक काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून रोजची रोज लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती तुम्हाला नक्की बघायला मिळेल। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, आता महत्त्वाची माहिती आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आम्ही पैसे टाकण्याचं काम करत आहोत असं सरकारने सांगितलं। या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींची आता दिवाळी होणार गोड। दिवाळी येण्याआधीच लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण इथे बघा काय सांगितलं आहे, लाडक्या बहिणींची दिवाळी आजच गोड झाली। दिवाळी आधीच मोठा निर्णय, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत। आता दिवाळी बोनस, भाऊबीज भेट व ऑक्टोबरचा हप्ता हा माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारकडून आता दिलासा मिळणार आहे। तर नेमका आज काय निर्णय झाला ते सांगतो, कारण की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक नाही तर डायरेक्ट 3 असे मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा आता मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे आता जमवणार आहेत। तर इकडे बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे पैशाचं वाटप सुरू राहणार असून आता प्रत्येक बहिणीला 3000 रुपयांची रक्कम मिळणार आहे। दिवाळी बोनस व ऑक्टोबरचा हप्ता सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर चला आता नेमक्या कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप सुरू होत आहेत व कोणते 56 तालुके आहेत की त्यांची नावे आता सरकारने पहिल्या यादीत घेतलेली असून या 56 तालुक्यातील बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी आता 3000 रुपये जमा होते। आता यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव आहे का, जिल्ह्याचं नाव आहे का, लक्ष देऊन बघा। जर नाव असेल तर डायरेक्ट आता 3000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होऊन जातील। तर चला आता आपण याद्या बघूयात। तर इकडे बघा, आता स्पष्टपणे माहिती आलेली असून लाडक्या बहिणींनो यादी देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यांची नावे स्पष्टपणे आलेली आहेत। तर इकडे बघा, आता फक्त तुम्ही 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप मोठी आनंदाची बातमी, दिवाळीची भेट आता तुमच्यासाठी सरकारने आणलेली आहे। तर इकडे बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की लक्ष द्या, प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर आता हप्ता वाटपाला सुरुवात करत आहोत असं सरकारने सांगितलं। त्यानंतर म्हटले की आता यादीत आपल्या तालुक्याची नाव आहे का, जिल्ह्याची नाव आहे का, लक्ष देऊन बघा। जर असेल तर आता डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार। सरकारने सांगितलं पहिला टप्पा 18 जिल्हे व 56 तालुक्यामध्ये वाटप करणार आहोत। 18 जिल्हे आम्ही निवडलेले असून सर्वात आधी 18 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होतील। त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पैसे वाटप हे केले जाणार असल्याचं सरकारने सांगितलं। आता यादीमध्ये सरकारने डायरेक्ट 18 जिल्हे टाकलेला असून ती यादी अधिकाऱ्यांकडे पाठवली असून आता अधिकाऱ्यांनी डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे। तुम्हाला माहितीच असेल, डीबीटी प्रक्रिया अशी प्रक्रिया आहे जी सुरू करून पूर्ण झाली तर लगेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 15 ते 20 मिनिटांच्या आत पैसे जमा होत असतात। त्यामुळे आता अखेर 18 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा पहिला टप्पा आम्ही सुरू करत आहोत। दिवाळीची मोठी भेट सर्वात आधी 18 जिल्ह्यात देत आहोत असं सरकारने सांगितलंय। तर चला नेमके कोणते 18 जिल्हे आहेत, त्यांची नावे काय आहेत ते पण सांगतो। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर लक्ष देऊन ऐका, कारण मग ज्या जिल्ह्याचं पण नाव या यादीमध्ये असेल त्या जिल्ह्यात दिवाळी बोनसचे 1500 रुपये व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकार देणार आहे। दिवाळी सणानिमित्त सर्व बहिणींना सरकारी भेट देणार असून ऑक्टोबरचे पण 1500 रुपये आता या 18 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। मात्र एक लक्ष देऊन बघा,
जर हे सर्व पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे करा म्हणून सरकारने सांगितलं। ही 2 कामे केली तरच पैसे बँक खात्यात येतील, अन्यथा तुमचे पैसे जे आहेत ते खूप उशिरा तुम्हाला मिळू शकतात, पुन्हा बोनसचे पण पैसे मिळायचे नाहीत, कसली पण अडचण येऊ शकते। त्यामुळे सरकारने सांगितलेली ही 2 कामे करा म्हणजे दिवाळी बोनस पण मिळेल व ऑक्टोबरचे पैसे पण इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होतील। मग त्यासाठी आता कोणती 2 कामे करायची ती आपण पुढे बघूया। त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी आपण बघणार आहोत। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे यादी आलेली आहे, सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे। तर इथे सरकारने सांगितलं आहे की आता प्रत्येक महिन्याची आम्ही दिवाळी गोड करणार आहोत। तर इकडे बघू शकता सकाळीच 2 याद्याला सरकारने मंजुरी दिली। पहिल्या यादीमध्ये लाडक्या बहिणीसाठी दिवाळी भेट म्हणून बोनस आहे, ती बोनसची रक्कम 1500 रुपये, तर ऑक्टोबरच्या हप्त्याची रक्कम ती पण 1500 रुपये आहे। तर दुसऱ्या यादीमध्ये आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे पण सरकारने टाकले आहेत। म्हणजे सरकारने सकाळी 2 याद्या तयार केल्या व किती 3 मोठे निर्णय घेतले। यामध्ये सांगितलं की दिवाळी बोनस म्हणजे दिवाळी भेट म्हणून 1500 रुपये लाडक्या बहिणीला आगाऊ हप्ता, त्यानंतर ऑक्टोबरचे 1500 रुपयांचा हप्ता, हेच 2 हप्त्याचे 3000 रुपये झाले। हे 18 जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहेत। त्यानंतर याच्यामध्ये सरकारने काय केलं, त्याच वेळेस एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता दिवाळी आहे म्हटल्यावर बहिणीचा खर्च वाढणार आहे, त्यामुळे काय करू ती एक छोटीशी मदत, छोटासा हातभार म्हणून आपण गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणीला देऊत असं त्यांनी सांगितलं। हे 3 मोठे निर्णय घेतले। यामध्ये दिवाळी बोनसचे 1500, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 व त्यातले त्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे 3 मोठे निर्णय घेत आता या 18 जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे। त्या 18 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता। तसेच कोणते 56 तालुके आहेत त्यांची पण यादी सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर चला आता एका मिनिटामध्ये सर्व तालुक्यांची, जिल्ह्यांची तुम्हाला आता नावे वाचून दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणीनो तो जिल्हा आहे सातारा जिल्हा। जर या सातारा जिल्ह्यातून तुम्ही राहणारे असाल तर या सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैशाचे वाटप होणार आहे। तर इकडे बघू शकता 1500 रुपये आता ऑक्टोबरचे मंजूर केले आहेत। तर दिवाळी बोनसचे 1500 रुपये पण सरकारने मंजूर केलेले असून हे टोटल पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमवणार आहेत। तर इकडे बघा हे 1500 रुपये आता ऑक्टोबरचे झाले, दिवाळीचे झाले, हे 2 टप्पे आता सरकारकडून 3000 रुपयांचे वाटप होणार आहेत। पण एक लक्षात ठेवा, सर्वांना 3000 रुपये भेटणार नाहीत। ज्यांनी सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली असतील त्यांचंच नाव 3000 रुपयांच्या यादीत येऊन त्यांनाच 3000 रुपये भेटणार आहेत। मग ती कोणती 2 कामे करायची तुम्हाला पण सांगतो, जेणेकरून तुम्हाला पण 3000 रुपये मिळतील। जर ती कामे करून तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ती माहिती पुढे बघणारच आहोत। त्यापूर्वी आपण जिल्ह्यांच्या याद्या पाहत आहोत। तर इकडे बघा सातारा जिल्हा, त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। आता सरकारने वाशिम जिल्ह्याचं पण नाव यादीत घेतलेलं असून या वाशिम जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल रक्कम आता वाटप होणार आहे। डायरेक्ट 3000 रुपये 2 हप्त्याचे पूर्णपणे जमा होणार असून वाशिम जिल्ह्यातील एक ना एक प्रत्येक बहिणीला, लाडक्या ताईंना आता दिलासा मिळणार आहे। डायरेक्ट रक्कम पूर्णपणे बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करत बसण्याची आता लाडक्या बहिणीला गरज पडणार नाहीये। हा एक सर्वात मोठा आनंदाचा, दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता स्पष्टपणे जाहीर करत सर्व बहिणीला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। तर चला यादीत अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व नेमके 56 तालुके कोणते आहेत, त्या 56 तालुक्यात जर तुमच्या पण तालुक्याचं नाव असेल तर मग तर तुम्हाला कोणतीच कामे करायची गरज पडणार नाही। डायरेक्ट 3000 रुपये 100% कोणत्याही क्षणी आता जमा होऊन जातील। तर चला सरकारने आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत, कोणते 56 तालुके आहेत व पुढचे कोणते 18 जिल्हे आहेत, पुढच्या पण याद्या आपण बघूयात। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी देऊ। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा आता सरकारच्या माध्यमातून पुढील याद्या आलेल्या आहेत। तर इकडे बघू शकता इथे काय सांगितलं आहे, तुम्हाला थोडंसं झूम करून पण दाखवत आहे। या ठिकाणी बघा एकदम वरती तुम्हाला दिसतच असेल की सरकारचं काय म्हणणं आहे, सरकारने स्पष्टपणे नेमकी काय माहिती दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत, काय सांगितलं आहे। तर इकडे बघा यामध्ये दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। इथे सांगितलंय दिवाळी बोनस 1500 रुपये जे आहे ते आता त्यासाठी आम्ही एक काम करा असं सांगितलं आहे। म्हणजे सरकार म्हणतंय की जर तुम्हाला आता दिवाळी बोनसचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी एक काम लगेच करा,
जेणेकरून तुम्हाला दिवाळी बोनसचे 1500 रुपये तर मिळतील व ऑक्टोबरचा हप्ता पण लगेच मिळेल। त्यासाठी त्यांनी पुढे सांगितलं आहे की हे जाणून आता आपण तर घेणारच आहोत कोणतं काम करायचं, सरकारने काय सांगितलं आहे जेणेकरून दिवाळी बोनस ऑक्टोबर हप्ता तुम्हाला मिळेल। त्यापूर्वी आता आपण बघणार आहोत की कोणत्या 18 जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते पण आता पाहूयात। तर या ठिकाणी बघा सांगितलं आहे की आता तुम्ही 2 कामे करा जेणेकरून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये येतील। मग तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। फक्त तुम्हाला ही 2 कामे करून ठेवायची आहेत। 3000 रुपये आता कोणत्या क्षणी जमा होणार आहेत, मग ती कोणती कामे आहेत आपण आता ते पण सांगत आहोत। आता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा। त्यातील आता 18 जिल्हे कोणते आहेत ते पण सांगत आहे। यामध्ये पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। तर इकडे बघा या लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या लातूर जिल्ह्यातील आता लाखो बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार असून लातूर जिल्ह्यात 1500 रुपये आता दिवाळी बोनस मंजूर झालेला आहे। तर एवढंच नाही तर लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला अजून 1500 ऑक्टोबरचे पण पैसे टोटल 3000 रुपये आता देण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत। हे 3000 रुपये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील। त्यामुळे कसली काळजी व चिंता आता लाडक्या बहिणींना करण्याची गरज पडणार नाही, कारण तसा एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। टोटल पैसे आम्ही टाकत आहोत असं सरकारने सांगितलं असल्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। तर चला पैसे नेमके आता अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत आता पुढच्या पण याद्या बघूयात। यामध्ये लातूर जिल्हा, त्यानंतर तालुक्यांची यादी आलेली आहे। इकडे बघा औसा तालुका, औसा तालुक्यात जर राहत असाल तर या ठिकाणी लाडक्या बहिणीला 3000 रुपये आता वाटप होणार आहेत। त्यानंतर तालुका सांगत आहे, इकडे बघा यादी बघत आहोत। त्यानंतरचा निलंगा तालुका, जर तुम्ही या निलंगा तालुक्यात असाल तर निलंगा तालुक्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट दिवाळी बोनस 1500 रुपये व ऑक्टोबर हप्ता 1500 रुपये टोटल 3000 रुपये आता पूर्णपणे वाटप होणार आहेत। हे 3000 रुपये देखील डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील। तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका, कसली चिंता देखील करत बसू नका। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा आता पुढील यादी आलेल्या असून पैसे जमा होणार आहेत। तो पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। आता या जालना जिल्ह्यातून जर राहणार असाल तर या जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो इकडे बघा 143 कोटी रुपये मंजूर झालेले असून 143 कोटी रुपयांचा निधी आता वाटप होणार असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। जालना जिल्ह्यामध्ये तालुक्यांची यादी पण आलेली आहे। जालना जिल्ह्यातील तालुके पण सांगत आहे कोणत्या तालुक्यात पैसे सर्वात आधी मिळतील। तर यामध्ये इकडे बघा भोकरदन तालुका, हा जो तालुका आहे या ठिकाणी आता भोकरदन तालुक्यातील लाडक्या बहिणीला बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। 3000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतरचा तालुका तो आहे तो म्हणजे घनसावंगी तालुका। घनसावंगी तालुक्यात देखील आता पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरचा तिसरा तालुका अंबड तालुका। अंबड तालुक्यात देखील आता पैसे वाटप होणार असून अंबड तालुक्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण 830 रुपयाची रक्कम आहे, ही पण आता बहिणीला देण्यात येणार आहे। यानंतर एवढंच नाही तर अजून बरेच तालुके आहेत। त्यानंतरचा मंठा तालुका, मंठा तालुक्यात देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता टाकण्यात येणार आहेत। तुमचा तालुका कोणता आहे, तुमच्या तालुक्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। मंठा तालुक्यात देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप केले जातील। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका। दिवाळी बोनस मंजूर केलेला आहे। मात्र एक लक्षात घ्या, आता हे दिवाळी बोनस 1500 रुपये नेमका कोणाला मिळणार, आज किती जणांच्या खात्यात येणार, उद्या किती जणांच्या खात्यात येणार व हे दिवाळी बोनसचे पैसे मिळवण्यासाठी नेमकी कोणती 2 कामे करावी लागणार आता ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे। त्यासाठी आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला पैसे वाटप होणारे अजून पुढचे कोणते तालुके आहेत पुढच्या देखील आता सविस्तर याद्या आपण बघूयात। तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे याद्या आलेल्या असून इकडे बघा आता इथे सरकारने सांगितलं आहे, सरकारने डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पण मंजूर केलेली आहे। इकडे तुम्हाला जिल्ह्यांचा मॅप दिसतच असेल। त्यानंतर इकडे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे बघा एक पण बहीण आता वंचित राहणार नाही, आज आम्ही शब्द देतो असं सरकारने सांगितलं। मुख्यमंत्री म्हटले की आज मी शब्द देतो। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आता डायरेक्ट पैसे मंजूर केले आहेत। तर बघा कोणाला 3000 मिळणार व कोणाला 1500 मिळणार। तर काही जणांच्या बँक खात्यात आता 3000
रुपये वाटप देखील सुरू होणार। 3,000 रुपये जर मिळवायचे असतील तर आता एक काम देखील करावं लागेल, ते कोणतं आहे आम्ही सांगितलंय असं सरकार सांगत आहे। म्हणजे सरकारने सांगितलंय जर तुम्हाला 1,500 ऐवजी 3,000 रुपये दिवाळीमुळे भेट पाहिजे असेल तर आता डायरेक्ट ही 2 कामे करून घ्या। ती 2 कामे करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणं गरजेचं आहे। तर चला नेमकी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते तुम्हाला एकदा सांगतो। जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट आता तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळून जातील, तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यानंतर अजून कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत पुढे आपण याद्या पण बघणारच आहोत। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता 1,500 ऐवजी डायरेक्ट 3,000 रुपये मिळवायचे असतील तर आता इकडे बघा तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहे। यासाठी जर आधार कार्ड असेल तर आता खुशखबर आहे, त्यासाठी आधार कार्ड एक जवळ असणं गरजेचं आहे। आधार कार्ड नसेल तर लक्षात घ्या मग पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर बँक पासबुक, इकडे बघा 2 नंबरला सांगितलं आहे ही 8 कागदपत्रे असलीच पाहिजे। त्यानंतर आहे बँक पासबुक, बँक पासबुक देखील असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला काय होईल 3,000 रुपये दिवाळी बोनसचे पण पैसे मिळतील। त्यानंतर रहिवासी दाखला, जर हा दाखला नसेल तर आता काढून घ्या, रहिवासी दाखला पण असणं गरजेचं आहे। प्रत्येक बहिणीचं ओळखपत्र, इकडे बघा चौथी महत्त्वाची गोष्ट, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओळखपत्र देखील आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर काय सांगितलं आहे तर EKYC पूर्ण असणे, तर इकडे बघा EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला जे आहे ते दिवाळी बोनसचे पैसे मिळतील। जर तुमची EKYC पूर्ण नसेल तर पैसे मिळणार नाहीत। त्यानंतर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक, आधार कार्ड एक मोबाईल नंबरशी आपापलं लिंक ठेवा। लिंक असेल तर मग काळजी करायची नाही, डायरेक्ट पैसे मिळून जातील, तुम्हाला चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला अजून आता पुढे काय असणं गरजेचं आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत पुढच्या याद्या आपण बघूयात। तर इकडे बघा आता पुढील याद्या आलेल्या आहेत, यामध्ये पाहू शकता आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल। तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार 1,500 ऐवजी डायरेक्ट 3,000 रुपये सरकार देत आहे, त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर इकडे बघा एक पण बहीण आता चिंता करणार नाही कारण तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर इकडे बघा एकनाथ शिंदेकडून डीबीटीला आता सुरुवात होत असून डीबीटीची जशी प्रक्रिया आता ही पूर्ण होईल तसे लवकर पैसे जमा होतील। डीबीटी प्रक्रियाला अखेर मान्यता मिळालेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे, बहिणी खुश झालेल्या आहेत। तिकडे बघा एकनाथ शिंदे दिसत असतील, त्यांनी आता डीबीटी प्रक्रियाला जे आहे ती सुरुवात केलेली असून 18 जिल्ह्यांच्या यादीत त्यांनी पाठवले असून डायरेक्ट आता डीबीटी प्रक्रियेला वेग आलेला आहे। आता तुमच्या पण जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू झाली असेल तर कोणत्याही क्षणी आता हे 3,000 रुपये जमा होतील। आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा तो जिल्हा आहे म्हणजे धाराशिव जिल्हा। धाराशिव त्यातील तालुके तुळजापूर, कळंब, बार्शी या ठिकाणी, तसेच विचार जर केला तर परंडाचा भाग असेल याही ठिकाणी पैसे मिळणार आहेत। धाराशिव तालुका शहर मेन भाग असेल त्याही ठिकाणी आता सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। अजून कोणत्या तालुक्यात व कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत सर्व काही माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत देखील बघायला मिळेल। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। धन्यवाद।